सदस्य आदित्यजी ठाकरे. अध्यक्ष महोदय, हा एक फार मुंबईसाठी फार महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी देखील मी हाच विषय घेत होतो. असं झाले अध्यक्ष महोदय, जे आमदार महोदयांनी मांडलेला हा विषय सत्य विषय आहे. खरोखर मुंबईच्या आता मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जी परिस्थिती आहे, गेले 2 वर्ष स्थानिक नगरसेवक नसल्यामुळे ही परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. कॉन्ट्रॅक्ट येत आहेत की नाही येत आहेत, त्याचं पुढे काय होत आहे, हे सगळं होत असताना मला वाटतं 2 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. एक म्हणजे काही प्रशासकीय गडबड झाली अशी तर दुर्दैवाने तिकडच्या डीनवर किंवा तिकडच्या डॉक्टरांवर बोट दाखवलं जातं. ते मला वाटतं केलं नाही पाहिजे, कारण डीन पण डॉक्टरच असतात आणि किती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेशर तुम्ही त्या डीन्सवर टाकणार किंवा डॉक्टर्सवर टाकणार. पण महत्त्वाचे जे विषय आहेत, आता सायन हॉस्पिटलचा विषय घेतला तर मी मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की ही परिस्थिती खरी आहे का, की मागच्या वर्षी जवळपास 1 लाख IV फ्लुइडच्या बाटल्या ह्या डोनेशनमधून घ्यायला लागल्या. मागच्या वर्षी ही परिस्थिती खरी आहे का, की मेडिकल ऑक्सिजनचं टेंडर संपलं होतं, एक्सपायर झालं होतं, ते अजून घेणं बाकी आहे, रिन्यू करणं बाकी आहे. एक्सरे फिल्म्स ह्याचा स्टॉक देखील कमी आहे अध्यक्ष महोदय. आणि आज देखील परिस्थिती कदाचित ही आहे की ते टेंडर अजून नवीन काढलेलं नाही, किंवा काढलं असेल तर त्याची जी निविदा आहे ती पूर्ण प्रक्रिया झाली नाहीये. डॉक्टरचं प्रमोशन जवळपास 1 वर्ष थांबलेलं आहे. डॉक्टरचं प्रमोशन थांबलं की बाकी सगळ्यांचंच थांबतं. प्रश्न असा उपस्थित होतो की जसं सायन हॉस्पिटल आहे तसं नायर हॉस्पिटलमध्ये पण मध्यंतरीच्या काळात आग लागली होती हॉस्टेलमध्ये, आणि मग कळलं की फायरची NOC नव्हती. मग कळलं की ती बिल्डिंग उपयोगातच नव्हती आणली, वापरतच नव्हती आणली. पण तिकडचे जे हॉस्पिटल आहे त्याचं हॉस्टेलचं उद्घाटन जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी निवडणुकीच्या आधी केलं होतं. अध्यक्ष महोदय, माझी मागणी हीच राहील मंत्री महोदयांकडे की थोडं सगळ्यांना बसून घेऊन, कारण डीन्सना विश्वासात घेणं गरजेचं आहे. डीनवर बोट टाकून चालणार नाही. आता परिस्थिती अशी झालेली आहे, गेल्या 2 वर्षामध्ये CPD सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट जे आहे, जे औषधं खरेदीकरण करतं, किती शेड्यूल्स ह्या गेल्या 2 वर्षात खरेदी झालेले आहेत, किती शेड्यूल्स हे आता हॉस्पिटल्सपर्यंत पोहोचवलेले आहेत. शेड्यूल म्हणजे एक्सरे मशीन येतं, CT स्कॅनचं मशीन येतं, एक्सरे फिल्म येते, औषधं, IV फ्लुइड, हे सगळं. आणि मग हे सगळं करत असताना मला वाटतं CPD जिथे हा त्रास सुरू झालेला आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. CPD खात्यावर सस्पेन्शनची कारवाई केली पाहिजे आणि डीन्स आणि डॉक्टर्सना विश्वासात घेऊन पुढे काम नेलं पाहिजे. ही माझी मंत्री महोदयांकडे मागणी आहे, ते आपण कराल का?